महाविकास आघाडीत मतभेद पाहायला मिळत आहेत। नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट राहुल गांधींनाच धमकी दिली आहे। नाशिकमध्ये आल्यास राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंनी दिलाय। यावरून आक्रमक झालेल्या काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केलाय। पाहूया। राज्यातील महाविकास आघाडी एकसंघ आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय, कारण शिवसेना ठाकरे पक्षाच्या एका नेत्यानं काँग्रेस नेते राहुल गांधींना थेट धमकी दिली आहे। राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशाराच बाळा दराडे यांनी दिला आहे। बाळा दराडे हे नाशिकमधील शिवसेना ठाकरे पक्षाचे उपमहानगर प्रमुख आहेत। शिवसेना ठाकरे पक्ष महाविकास आघाडीमधला महत्त्वाचा घटक पक्ष आहे। असं असतानाही ठाकरे पक्षाच्याच नेत्यानं काँग्रेस पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला थेट धमकी दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली। आम्ही आमच्या हिंदुत्ववादी विचारावर आम्ही ठाम आहोत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विचारधारेवर चालतो। हा आमचा पक्ष 80% समाजकारण 20% राजकारण करतो। त्यामुळे काय फरक पडेल ना पडेल आम्ही याचा विचार करणार नाही। जेव्हा ते नाशिकला येतील तर माझी महाराष्ट्रात यायच्या अगोदर राहुल गांधींना एक महाविकास आघाडीतील घटक म्हणून विनंती की त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची त्या वक्तव्याबद्दल माफी मागावी। अन्यथा नाशिकमध्ये यायच्या अगोदर एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना काळं फासू, त्यांच्यापर्यंत जर पोहोचू शकलो नाही तर आम्ही निदान त्यांच्या ताफ्यावर तरी दगडफेक करू। ही माझी वैयक्तिक शिवसैनिक म्हणून भूमिका आहे व मी त्या भूमिकेवर ठाम आहे। राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांचं बलिदान देशासाठी आहे। राहुल गांधींच्या आजीचंही बलिदान हे देशासाठी आहे आणि कुठल्याही भ्याड धमकीला राहुल गांधी आणि काँग्रेस घाबरणार नाही। स्वातंत्र्याचा इतिहास काँग्रेस पक्षाला आहे, राहुल गांधीला आहे, ते आमचे नेते आहेत। कोणी जर भ्याड स्वरूपाच्या जर धमक्या देत असतील तर त्यांना राहुल गांधी सोडा, आमचा काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता हा पुरून उरेल। त्यामुळे अशा धमक्या राहुल गांधींना आणि काँग्रेस पक्षाला देऊ नये। राहिला प्रश्न राहुल गांधी सावरकरांच्या संदर्भात काय बोलले याची समीक्षा जर होत असेल तर त्याचं स्वागत आहे। राहुल गांधींनी कधीही शेलक्या भाषेत अथवा अपशब्द हे सावरकरांबद्दल काढलेले नाहीत। राहुल गांधींनी जे बोलले ते इतिहासाचे दाखले आहेत आणि एकट्या राहुल गांधींनीच हे दाखले दिलेले नाही तर अनेक इतिहासकारांनी देखील तशा स्वरूपाचे दाखलेही दिलेले आहेत। भाजपला या प्रकरणात आयतं कोलीत मिळालं। ठाकरे पक्षाला उशिरा का होईना जाग आली म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकरांनी शिवसेना ठाकरे पक्षाला टोला लगावलाय। उभाटाच काय, राज्यातला कुठलाही पक्ष, देशातली कुठलीही देशप्रेमी जनता त्या ठिकाणी सावरकरांचा अपमान सहन करणार नाही आणि त्याच्यामुळं सावरकरांच्या विषयी अशी भूमिका घेणं स्वाभाविक आहे। परंतु मला वाटतं उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या तकलादू भूमिका असतात, सोयीनं बदलत असतात। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भात मुख्यमंत्री असताना त्यांची काय भूमिका होती, अनेकदा त्यांनी व्यक्त केलेल्या भूमिका काय होत्या हे महाराष्ट्राला देशाला माहीत आहे। ठाकरे पक्षाच्या एका साध्या पदाधिकाऱ्यानं राहुल गांधींनाच धमकी दिल्यामुळे नाशिक काँग्रेसनं तीव्र संताप व्यक्त केला। सावरकरांबद्दल राहुल गांधींनी कुठलेही चुकीचे अपशब्द काढलेले नाही। ही विचारांची लढाई आहे, ते काँग्रेसची आयडिओलॉजी आहे। आम्ही लढणाऱ्यांना मानणारे लोक आहे। आमचं लढणारे जे आहेत महापुरुष ते आमचा आदर्श आहेत। छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजीराजे असतील, महात्मा गांधी असतील, यांना मानणारे आम्ही आहे ज्यांनी छाती ठोकपणे लढाया केलेल्या आहे। त्यामुळे सावरकरांबद्दल त्यांनी काय अपशब्द काढलेले नाही। ही विचारांची लढाई असू शकते, परंतु हा कार्यकर्ता कोण आहे काय आहे अशी फारशी ओळख नाही। राहुल गांधींच्या सावलीपर्यंत जाण्याची सुद्धा मला वाटतं एवढी हिंमत होणार नाही। विधानसभेतल्या पराभवाच्या नंतर महाविकास आघाडीमधील अंतर्गत हेवेदावे समोर आले होते। आता सावरकरांच्या मुद्द्यावरूनही महाविकास आघाडीत दोन मतप्रवाह असल्याचं उघड झालंय। त्यामुळे सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।